गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे. ज्या माऊलीनं स्वराज्याचं दिव्य स्वप्न पाहिलं, माऊलीनं स्वराज्याचं दिव्य स्वप्न पाहिलं तर राष्ट्रमाताची जाऊ माणसाहेब, ज्या पुत्राने दिव्य स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या पुत्राने हे स्वप्न लिलंय आपल्या खांद्यावर केलं ते शंभू शिवछत्रपती. तसेच स्वच्छ आणि पारदर्शी राज्यकारभार कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकर. माझ्या देशातली प्रत्येक स्त्री शिकली पाहिजे यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे तात्याबा महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क आणि अधिकार मिळावा यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, 1.5 दिवसाची शाळा करून साहित्य रत्न हा पुरस्कार ज्यांनी प्राप्त केला, रशियामध्ये ज्यांचा पुतळा उभा आहे ते अण्णाभाऊ साठे. तसेच इतर सर्व महामानवांना ज्यांनी या देशासाठी या प्रत्येक पिढीसाठी आपलं योगदान दिलंय त्या सर्व महामानवांना मानाचा मुजरा करतो आणि आजच्या माझ्या या छोट्याशा व्याख्यानाला सुरुवात करतो. व्याख्यानाला सुरुवात करण्या अगोदर व्यासपीठावरील शाळेचे प्राचार्य माननीय दायमा सर, तसेच पर्यवेक्षिका मॅडम मोरणकर मॅडम, शिक्षक पालक प्रतिनिधी माननीय सौ वाघ मॅडम, माझे विद्यार्थी सहकारी शिक्षक पालक, या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहास ऐकतोय. इतिहास ऐकताना अंगातलं रक्त असं सळसळ करतो, त्यासाठी ताट बसलं पाहिजे. बघा काय हुशार विद्यार्थी, वा वा, अतिशय सुंदर. करू सुरुवात. लहान मुलांपुढे बोलणं म्हणजे 33 कोटी देव दिसतात, फार कठीण काम होत. पण एक सांगू, तुम्ही सगळे शिक्षक खूप भाग्यवान आहात. तुम्हाला पंढरपूरची पायीवारी करायची गरज नाही. एवढे पण पंढरीचे पांडुरंग तुमच्याकडे स्वतःहून आले. हा निरागस चेहरा त्या पांडुरंगाच्या चेहऱ्यापेक्षा काही वेगळा आहे असं मला वाटत नाही. असो, ही सेवा खूप महत्वाची असते. उद्याचा बलशाली बुलंद भारत घडवायचा असेल तर त्याची सुरुवात इथून होते. म्हणून पालक आणि शिक्षक यांची जबाबदारी खूप मोठी आहे. मध्ये मध्ये जसा वेळ येईल तसं मी बोलेल. वरुण रांगडा कनकर काळा ओबड धोबड मातीचा, वरुण रांगडा कनकर काळा ओबड धोबड मातीचा, अंतरात परिसंत नांदती बोल सांगे हा मोलाचा. वंदन करुनी या भूमीला, वंदन करुनी या भूमीला, मान देऊ या मुजऱ्याचा, आणि ऐका जन हो कान देऊनी इतिहास महाराष्ट्राचा, इतिहास शिवछत्रपतींचा, इतिहास शिवछत्रपतींचा. म्हणजे तुमच्याकडे टाळ्यांना जीएसटी नाहीये, जेव्हा वाटलं तेव्हा वाजवायच्या. ओके. शिवछत्रपतींच्या अगोदर महाराष्ट्राची काय अवस्था होती? 17व्या शतकाचा प्रारंभ. 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर नाचत होत्या. सुलतानी सत्तेचा अर्थ आणि अनर्थ एवढाच होता. सर्वस्वाची होळी, संसाराची राख रांगोळी, गावाच्या गावापेक्षी राग केली जात होती. गावाच्या गावात जबरदस्ती धर्मांतर करवलं जात होतं. सर्वस्व लुटले जात होतं आणि या सर्वस्वाबरोबर लुटली जात होती ती वस्तू आबरू. हे सगळं पाहिल्याबरोबर जिजाऊ महासाहेबांचं अंतःकरण समितीकडून उठलं. कुठपर्यंत हा महाराष्ट्र
कधी बाहेर पडेल? हे स्वातंत्र्याचं स्वप्न, हे स्वराज्याचं स्वप्न जिजाऊ माँसाहेबांना पडलं. मंडळी, तो असा काळ होता, एखादा सरदारकीचा तुकडा टाकला की त्या तुकड्या मागे धावत पळत जाऊन यवनांची चाकरी करण्यामध्ये स्वतःला धन्य म्हणत होते. या अवस्थेमध्ये जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. भोसले आणि जाधव एकत्र आलेले होते. सह्याद्रीला महाराष्ट्राला नव्हे, सह्याद्रीला गदून आनंद झाला होता. पण सह्याद्रीचा हा आनंद फार काळ टिकला नाही. भोसल्यांचं आणि जाधवांचं वैर निर्माण झालं. इथेच जिजाऊ माँसाहेबांचं माहेर संपलं. एकदा शहाजी राजे स्वारीवरून घरी आलेले होते. शिव गंगाधर प्रसन्न होता, तुळजा भवानी प्रसन्न होती. शहाजी राजे प्रसन्न होते. शहाजी राजांच्या सेवेमध्ये जिजाऊ माँसाहेब चूर चूर झाल्या. ज्येष्ठाचा महिना आटला. जिजाऊ माँसाहेबांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं तेज जाणवू लागलं. वाड्यात या जाणत्या बायांनी जाणलं जिजाऊ माँसाहेबांना दिवस गेले होते. ही आनंदाची बातमी जेव्हा शहाजी राजांना कळाली मंडळी, तेव्हा शहाजी राजांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण त्याच वेळेस शहाजी राजांच्या डोळ्यासमोर उभी राहिली ती जिजाऊ माँसाहेबांची सुरक्षितता. कारण चारही बाजूला यावेळी सत्ता होती. या अशा अवस्थेमध्ये जिजाऊ माँसाहेबांना सुरक्षित ठेवणं ही काळाची गरज होती. आणि त्याच वेळेस शहाजी राजांच्या डोळ्यासमोर उभा राहिला तो शिवनेरी. कारण जुन्नर मावळामध्ये जरावाचा असा दुसरा गड नव्हता. शहाजी राजांनी काय वृद्ध कारभारी घेतले, थोडीशी शिवंदी घेतली, जिजाऊ माँसाहेबांना घेतलं आणि शिवनेरी गड जवळ केला. त्यावेळी शिवनेरी गडावर गडकरी होते भोसले वेळी विजयराव विश्वासराव शिंदोजी यांच्या स्वाधीन जिजाऊ माँसाहेबांना केलं. आणि शहाजी राजे पुन्हा काही महिन्यानंतर लढाईसाठी निघून गेले. मंडळी, त्यानंतर 2-3 महिन्याचा कालावधी गेला. जिजाऊ माँसाहेबांना 7वा महिना चालू झाला. लक्ष देऊन ऐका. 7वा महिना चालू झाला आणि त्याच वेळेस जिजाऊ माँसाहेबांच्या कानावर एक बातम्या येऊ लागल्या. पहिलीच घटना, देवगिरीचं जबरदस्ती दौलताबाद करण्यात आलं. ही घटना जेव्हा जिजाऊ माँसाहेबांना कळाली मंडळी, या घटनेचं जिजाऊ माँसाहेबांना खूप वाईट वाटलं. या घटनेतून जिजाऊ माँसाहेब बाहेर येतात ना येतात तोच पुढची भयंकर घटना जिजाऊ माँसाहेबांच्या कानावर आली. चारही जाधवराव, जिजाऊ माँसाहेबांचे वडील आणि 3 भाऊ, चारही जाधवराव निजामशाहच्या दरबारात गेले असताना शाह काही समजण्याच्या आता बाहेर निघून गेला आणि काही समजण्याच्या आत चारही जाधवांची कत्तल निजामशाहच्या दरबारात करण्यात आली. मंडळी, ही घटना जेव्हा जिजाऊ माँसाहेबांना कळाली, या घटनेचं जिजाऊ माँसाहेबांना खूप वाईट वाटलं. कारण आई आणि 3 भावजाया एकाच दिवशी विधवा झाल्या होत्या. या घटनेचा जिजाऊ माँसाहेबांच्या अंतःकरणावर खोलवर परिणाम झाला. त्याचा परिणाम गर्भावर झाला. या घटनेतून जिजाऊ माँसाहेबांना बाहेर यायला बराच कालावधी लागला. या घटनेतून बाहेर येतात पुढची महाभयंकर घटना जिजाऊ माँसाहेबांच्या कानावर आली. खेडोजी राजांची धर्मपत्नी भोसले यांची कुलवधू पंचवटीवर स्नानासाठी गेली असताना महापत खानाने तिला पळवून नेली. या घटनेतून जिजाऊ माँसाहेब बाहेर येतात तोच पुढची महाभयंकर घटना जिजाऊ माँसाहेबांच्या कानावर आली. मुरार जगदेवानं आमच्याच माणसानं पुण्यावर गाढवाचा नांगर मिळवला. पुण्याच्या वेशीला पहाड ठोकली, त्यावर कवटी ठेवली. या पुण्यामध्ये कोणी राज्य निर्माण करेल त्याच्या घराची मसणवट होईल, नाही झाली तर आम्ही करू. मंडळी, ही घटना जेव्हा जिजाऊ माँसाहेबांना कळाली, या घटनेतून जिजाऊ माँसाहेब बाहेर येतात. या घटनेतून जिजाऊ माँसाहेबांना बाहेर यायला बराच कालावधी लागला. या आणि अशा अनेक घटना जिजाऊ माँसाहेबांच्या कानावर येऊ लागल्या. याचा परिणाम जिजाऊ माँसाहेबांच्या मनावर पर्यायानं गर्भावर होऊ लागला. 7-8 महिन्याच्या गरोदर होत्या जिजाऊ माँसाहेब.
त्या तुळजाभवानी समोर पदर पसरून रोज मागणं मागत होत्या. अशाच एका सुप्रभाती शिवनेरी गडावर पारतंत्र्याच्या अंधकाराचा विचार करत जिजाऊ महासाहेब बसल्या होत्या. एवढ्यामध्ये गडकऱ्यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई तेथे आल्या. दोन्ही हात जोडले विनम्र भावानं बोलतात, राणी सरकार, ह्या अवस्थेमध्ये प्रत्येक माऊलीला काही ना काही खावंसं वाटतं, काही ना काही करावंसं वाटतं, ज्याला डोहाळ्या म्हणतात. जिजाऊ महासाहेबांनी लक्ष्मीबाईंचं ते बोलणं ऐकलं आणि त्याचा अडकन उभ्या राहिल्या. हाताच्या मुठी आवडल्या गेल्या, डोळे लालबंद झाले. त्या बोलतात, मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही तो. लक्ष्मीबाई अजून नम्र झाल्या आणि म्हणाल्या, महासाहेब, मग आपल्याला आवडतं तरी काय? जिजाऊ महासाहेब म्हणाले, मला काय आवडतं सांगू? मला आवडतं घोड्यावर मांडणे ठोकावी, मला आवडतं संन्यासीच्या तळ्यात घोड्यामध्ये घोडा फेकावा, मला आवडतं लढाईचा पोशाख अंगावर घालावा, डोक्यावर जिरेटोप ठेवावा, कमरेला सैला बांधावा, तलवार म्यान करावी. ज्या म्लेच्छामध्ये देवदेवतांचा अपमान केला त्याचं शिर धडक वेगळं करावं आणि या बहुजनांचं हिंदवी स्वराज्याने निर्माण करावं. काय डोहाळे होते. जिजाऊ महासाहेब, तुमच्या चरणावर आमचे कोटी 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 प्रणाम. जिजाऊ महासाहेब, तुमच्या चरणावर आमचे कोटी 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 प्रणाम. जिजाऊ महासाहेब, तुम्ही झाल्या नसत्या तर वाटल्या असत्या आमच्या मुलीबाई. जिजाऊ महासाहेब, तुम्ही झाल्या नसत्या तर वाटल्या असत्या आमच्या मुलीबाई. नसते राहिले कुंकू कपाळी. जिजाऊ महासाहेब, तुम्ही झाल्या नसत्या तर नसती दिसली अंगणी तुळस, नसती दिसली अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरांवर कळस. जिजाऊ महासाहेब, तुम्ही झाल्या नसत्या तर नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज, नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी नहीं होते तो शेंडी सबकी कटती, शेंडी सबकी कटती, शेंडी सबकी कटती. आणि तो दिवस उजाडला ज्या दिवसासाठी तुम्ही आम्ही सगळे बसलोय. तो दिवस होता 19 फेब्रुवारी. उद्या शाळांना सुट्ट्या असतात म्हणून शाळा आदल्या दिवशी साजरा करतात, जो तुम्ही आज साजरा करताय. बाळाचा जन्म झाला, पुत्र जिजाऊ महासाहेबांना झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारत वर्षाला झाला, नवे नवे पुत्र सह्याद्रीला झाला. आणि नाव ठेवलं शिवाजी. 3च अक्षर, शिवाजी. या 3 अक्षरांमध्ये या महाराष्ट्राचं स्वातंत्र्य अबाधित राखण्याची एक समर्थ ताकद होती. पाहता पाहता बाळ रांगू लागलं, रांगता रांगता खेळू लागलं, 4 चौघात जाऊ लागलं. खेळी पण तशीच दिली. मातीचे घोडे बनवून दिले, मातीचे हत्ती दिले, मातीचे सैनिक दिले, मातीचे किल्ले बनवून दिले. बघता बघता शिवबा 12 वर्षांचे झाले. 12 मावळात फिरू लागले, सह्याद्रीच्या कडे कपाळामध्ये घोडा फेकू लागले आणि मावळ्यांच्या मुलांना संघटित करू लागले. 1 नाही 2 नाही 247 मावळ्यांची मुलं संघटित केली. पण त्यांना काही येत नव्हतं. यांना काहीतरी शिकवावं लागेल. जर स्वराज्य निर्माण करायचं, सैन्य निर्माण करायचं तर त्यांना प्रशिक्षणाची गरज असते. त्यासाठी राजांचा शोध चालू झाला. मंडळी 247 मावळ्यांची मुलं एकत्र केली. त्यात वयस्कर एकच होते, बाजी पासलकर. ही सगळी मंडळी स्वराज्याच्या प्रतिज्ञेसाठी रोहिडेश्वराच्या मंदिरावर गेली. राजांनी महादेवाच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचं अर्घ्य दिलं आणि स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. हे राज्य व्हावे होतो स्त्रींची इच्छा. बाजी पासलकर उठले आणि म्हणत त्या मावळ्यांच्या मुलांना उद्देशून म्हणाले, वाघाची रे जात तुमची का खाता रे लाता, वाघाची रे जात तुमची का खाता रे लाता, सह्याद्री रे साथ घालतो ओट भेटून आता. आणि मावळ्यांच्या मुलांनी हातामध्ये बेल भंडार घेतला आणि ते म्हणाले, यापुढे जगू तर वाघासारखं जगू, शेळी मेंढी सारखं जगणं नाही. आणि मंडळी या सगळ्यांना प्रशिक्षण द्यायची व्यवस्था राजांनी सुरू केली. राजे एक दिवशी असे रपेट करत करत चालले होते, घोड्यावरून चालले होते, एक यात्रा भरली बघत पुढे चालले होते. एके ठिकाणी गर्दी दिसली. त्या गर्दीमध्ये 10-12 वर्ष 8-10 वर्षाचा एक मुलगा विजेच्या चपाळीने आपला दांडपट्टा फिरवत होता. राजांनी त्याची ती चपाळी बघितली, त्याचं ते शौर्य बघितलं.
त्याचा तो आत्मविश्वास बघितला आणि राजे म्हणाले हा पोरगा आपल्याकडे हवा. खेळ संपला, गर्दी पांगली, राजे त्याच्या जवळ गेले आणि त्याला सांगितलं कोण रे तू? तो म्हणाला जिवाजी. त्याचं नाव जिवा होतं. जिवा म्हणाले काय करतोस? म्हणे काय नाही, हा दानपट्टा फिरवतो. म्हणे येशील का आमच्याकडे? म्हणाले काय करावं लागेल तू? म्हणाले काय नाही, इथे जसा दांडपट्टा फिरवतो तसा आमच्या मुलांमध्ये येऊन फिरव आणि त्यांना शिकव. तो म्हणाला येतो ना जी. जिवाजी राजांच्या मध्ये आला आणि स्वराज्य नव्हे या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपलं नाव स्वर्ण अक्षराने नोंदवून घेतला. होता जिवा म्हणून मला असं वाटलं मलाच माहिती म्हटलं. हुशार आहेत तुम्ही, ताडवासा. व्हेरी गुड. होता जिवा म्हणून वाचला शिवा. मंडळी असेच एक दिवशी राजे रस्त्याने चालले होते. समोरून एक अर्धा आणि ताकदीचा पोरगा येताना दिसला. 12-14 वर्षाचा पोरगा होता. हातात पहार होती. तार वाकवावी तशी तो पहार वाकवत होता. त्याचं ते अजब सामर्थ्य कशी बघितलं, त्याची ती अजब ताकद बघितली. राजे म्हणाले हा पोरगा आपल्याकडे हवा. राजे त्याच्या जवळ गेले. म्हणाले काय करतोस? म्हणाले काय नाही, नुसता खातो पितो आणि झोपतो. राजे म्हणाले येतो का आमच्याकडे? म्हणाले काय करावं लागेल? म्हणाले काय नाही, नुसतं खायचं प्यायचं झोपायचं आणि कोणी आलं तर त्याला आडवं करायचं. म्हणाले येतो ना जी. म्हणजे त्याचं नाव होतं संभाजी कावजी कोंढाळकर. एक एक माणसं स्वराज्यामध्ये शोधून घेतली. स्वराज्याच्या या महाराष्ट्राच्या रक्षणासाठी कोणाचा कुठे काय उपयोग होईल हे राजांना चांगलं माहित होतं. संभाजी कावजी कोंढाळकरांना घेतलं. म्हणजे या सगळ्यांचं प्रशिक्षण सुरू झालं. लक्ष देऊन नाही, लहान मुलं म्हणजे आपण लहान लहान खेळ सांगायला. या सगळ्यांना संघटित केलं. गावाच्या बाहेर जंगलामध्ये मैदान तयार केलं. तुम्ही कसे खेळतात मैदानात तसे तिकडे खेळ चालू झाले त्यांच्या मैदानात. पण एक पोरगा झाडावर गावाकडून बसवलेला होता. कारण चौकडे यावरून सत्ता होती. कुणीतरी सरदार यायचा, मुलीच भांडणं व्हायची म्हणून खेळ आतमध्ये चालायचा. तो झाडावर बसलेला मुलगा याच्यासाठी बसायचा की कोणी अनोळखी आलं की तो बसल्या जागेवरून प्राण्याचा मोराचा आवाज काढायचा आणि राजांना कळायचं कोणीतरी अनोळखी येत आहे. हे सगळे हातातले हत्यारे, दांडपट्टा, भालाफेक, तलवार चालवणे, घोड्यावर बसणे, हे सगळे प्रशिक्षण आता तुमच्या समोर त्या अवधूत शेलाने छान तुम्हाला काठी फिरवली. असं लाठी काठी असते सगळे प्रकार तिथे मुलांना शिकवलं जात होतं. मंडळी राजांचं एक दिवशी प्रशिक्षण असंच रंगात आलेलं होतं. एक मुलगा झाडावर टेहळी करत बसला होता. एवढ्यामध्ये त्याला समोरून गावाकडून 12-14 वर्षाचा पोरगा येताना दिसलं. त्याने निरखून बघितलं, अनोळखी वाटलं. त्याने बसल्या जागेवर मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे आतमध्ये राजांना कळलं पाहिजे कोणीतरी अनोळखी येतंय. राजांनी आपल्या चिट्या सगळ्यांना सूचना दिली, हातातल्या हत्यारं लपवा आणि विट्टी दांडूचा खेळ सुरू केला. हत्यारं लपवली गेली, विट्टी दांडूचा खेळ सुरू झाला. एवढ्यामध्ये तो पोरगा त्या झाडाजवळ आला. झाडावरच्या पोरानं खाली टाप दिवशी उडी मारली आणि त्याला विचारलं कोण रे तू? तो म्हणाला बहिर्जीजी. म्हणाला काय करतोस? नाही म्हणाला काय करत नाही, मला राजांना भेटायचंय. तो झाडावरचा पोरगा म्हणाला इथेच थांब, मी राजांना सांगावा देऊन येतो. मंडळी तो झाडावरचा पोरगा आत गेला. राजांना म्हणाला कोणीतरी बहिर्जी तुम्हाला भेटायला आलाय. राजा म्हणाला दे धाडून. दे धाडून. धाडून हा शब्द त्या काळी सुद्धा त्या पुस्तकांमध्ये नोंदी आहे त्या धाडूनच्या. दे धाडून म्हणजे दे पाठवून. आणि तो पोरगा आला. त्याने सांगितलं तर राजाने बोलवलंय. बहिर्जी आतमध्ये गेला. राजांच्या जवळ उभा राहिला. राजांनी त्याचं निरीक्षण केलं. राजे म्हणाले काय करतोस रे तू? तो म्हणाला काय नाही की, पण एक आहे पक्ष्यांचा, प्राण्यांचा, माणसांचा वेगवेगळे सगळ्या प्रकारचे गौरवणी सर्व ढोंगे सगळे करतो. असे करतो ना, तुम्ही मला बघितलं तरी तुम्ही मला ओळखायचं नाही. राजांनी त्याला नखापासून ते केसापर्यंत त्याची पाहणी केली. म्हणाली उद्यापासून नाव काय रे पण तुझं? म्हणाले बहिर्जी. वा या म्हणे उद्यापासून या म्हणे. तो म्हणाला 2-3 दिवसात येतो. बापाला जरा जायला 2-3 दिवस जातो, सांगावा देऊन येतो म्हणाली या. मंडळी बहिर्जी जायला लागला. 10 पावलं बहिर्जी गेला. 10 पावलं गेला नाही तोच परत राजांच्या जवळ म्हणाले. परत आला आणि राजांना म्हणाले एक सांगू का जी? राजा म्हणाले काय रे? म्हणाले तुम्ही जो झाडावर माणूस पोरगा बसवलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर ओरडत नाही.
सह्याद्रीच्या कडे कपाळातलं सूक्ष्म निरीक्षण असलेली माणसं राजांनी जवळ केली. तुम्हाला कळणार नाही, तुम्ही लहान आहेत खूप, पण विचार करा काय बुद्धिमत्ता झाली या लोकांची. हे सगळ्यांना घेऊन 247 मावळ्यांच्या मुलांचं प्रशिक्षण सुरू झालं. एक एक खेळावर आपलं प्रभुत्व मिळत गेले आणि मंडळी रोहिडेश्वराच्या मंदिरावर प्रतिज्ञा घेतली. राजांचं वय होतं 14 ते 15 वर्ष. आता थोडं विषयांतर करतो. राजांचं वय होतं 14 ते 15 वर्ष. सोळाव्या वर्षी माझ्या ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी दिली. शेवटी पसायदान मागितलं. दानाचे प्रकार असतात. स्वतःसाठी जी मागितली जाते त्याला भीक म्हणतात. स्वतःसाठी जी मागितली जाते त्याला भीक म्हणतात. कुटुंबासाठी जे मागितलं जातं त्याला भिक्षा म्हणतात. समाजासाठी मागितलं जातं त्याला दान म्हणतात. आणि अवघ्या विश्वासाठी जे मागितलं जातं त्याला पसायदान म्हणतात. आणि 16व्या वर्षी माझ्या ज्ञानोबाला ते पसायदान दिले. आणि शेवटी विविधांचे पूर्ण जाळो विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछिल तो ते लाभो प्राणीदान. अवघ्या प्राणीदासाठी सगळ्यांसाठी या निर्मिताकडे, या विश्वाच्या कल्याण करणाऱ्या देवाकडे पसायदान मागितले. 16व्या वर्षी आपलं लेकरू काय करतं जरा विचार करा. एक गाणं त्याच्या तोंडात असतं. 16व्या वर्ष बोलणार नाही, हुशार आहे तुम्ही. 16वा वर्ष धोक्याचं. मंडळी ज्यांना काही करायचंय त्यांना 16वा वर्ष धोक्याचं नाही वाटत, ते मोक्याचं वाटत. म्हणतात झोपल्यावर जे पडतं त्याला स्वप्न नाही म्हणायचं. जे झोपू देत नाही ते स्वप्न असतं. जे स्वप्न झोपू देणार नाही ते स्वप्न तुम्हाला पडलं पाहिजे. 16व्या वर्षी मोक्याचं असतं. पण तरी मी या मुलांना दोष देणार नाही, कारण संपूर्ण इतिहासाचा मी अभ्यास केलाय. आपण म्हणतो 16व्या वर्षी मुलं बिघडली, अजिबात नाही. मी यांना दोष देणार नाही. यांना शिकवण्यामध्ये कुठेतरी आम्ही शिक्षक आणि कुठेतरी पालक आम्ही कमी पडलोय. येणाऱ्या पिढीचा प्रांजळ अभ्यास केला तर आजची पिढी खूप पुढे गेलीये. त्यात कधी कधी असं वाटतं शिक्षक पालक मागे राहिलेत का काय. याचा विचार शिक्षकांनी करायचा आहे, याचा विचार पालकांनी करायचा आहे. कारण शिक्षकांनी, लोक म्हणतो समाज बदलायचा असेल तर शिक्षण बदललं पाहिजे, आणि शिक्षण बदलायचं असेल तर शिक्षक बदलला पाहिजे. शिक्षक बदलला पाहिजे म्हणजे तो आहे त्याला कामावरून काढून दुसरा यायचा का नाही. शिक्षक बदलला पाहिजे म्हणजे शिक्षकानं आहे त्या शिक्षकानं अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या मुलांपुढे तंत्रशुद्धपणे मांडलं गेलं पाहिजे. तेव्हा हा समाज बदलेल. समाज बदलायचं ताकद फक्त शिक्षकात आहे. देशाचा, राष्ट्राचा, राष्ट्रपतीची सुद्धा ती ताकद नाही. समाज बदलायची ताकद फक्त आणि फक्त आणि फक्त शिक्षका पुढेच आहे, शिक्षका जवळच आहे. म्हणून शिक्षकाची जबाबदारी खूप मोठी आहे. मंडळी, मी या मुलांना दोष देणार नाही, कारण आम्ही यांना संस्कार करण्यामध्ये, शिकवण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो. पालक या नात्याने तुम्ही आणि शिक्षक या नात्याने आम्ही. मायबापो, जेव्हा भारत माता पारतंत्र्याच्या अंधकारामध्ये इंग्रजांनी जखडून ठेवली होती, बांधून ठेवली होती साखर कांडाने, जेव्हा चलेगावची क्रांती झाली, हजारो क्रांतीवीर रस्त्यावरती उतरले, हातामध्ये तिरंगा घेतला, वंदे मातरम, भारत माता की जय म्हणत रस्त्याने निघाले. नंदुरबारच्या शिरीष कुमारची तुम्हाला आठवण येईल. म्हणजे असे निघाले. मी स्वतः हा इतिहास वाचलाय. बाहेर निघाले रस्त्यावरती, सगळी लहान लहान मुलं सुद्धा रस्त्यावर उतरली. तेव्हा इंग्रज सरकारने दडपशाही सुरू केली. भेटेल त्याला गोळी घातली जात होती, भेटेल त्याला फासावर चढवलं जात होतं. तेव्हा भारत माता रडत होती, पण तिचा फासावर जाणारा पुत्र रडत नव्हता. तो त्या रडणाऱ्या भारत मातेला सांगत होता, कशाचा आई बिजविशी डोळे उजळ तुझे भालो, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्य आलं. अगं आई, तू कशाला रडतेस? मी आज एक फासावर गेलो, उद्याचा उगवणारा सूर्य, हजारो क्रांतीवीर तुझ्या पोटी जन्म घेतील आणि या इंग्रजांना या देशातून हाकलवून लावतील. आणि 15 ऑगस्ट 1947 ला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं ना. आज सुद्धा
आदिवासी पाड्यावर गेलात तर त्यांना स्वच्छ पाणी मिळालेलं नाही. आज सुद्धा ठाणे जिल्ह्याचा म्हणा का नंदुरबारचा आदिवासी पाडे बघा, वीज पोहोचलेली नाही, आयुर्वेदिक मीठ पोहोचलेलं नाही. मंडळी, हे स्वातंत्र्य आहे. जेव्हा गरीबाच्या घरात उजेड पडेल, जेव्हा गरीबाला 4 चौघांसारख्या सुविधा उपलब्ध होतील, तेव्हा मी म्हणेल माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. शिरीष कुमारची गोष्ट सांगतो, तर लहान मुलं आहेत म्हणून. आपल्या खानदेशातच आहे, नवीन झालेला तो जिल्हा आहे. नंदुरबारच्या शाळेमध्ये एक 7वी 8वीचा विद्यार्थी होता, शिरीष कुमार. गांधींची चले जावची क्रांती जेव्हा सुरू झाली, तेव्हा शिरीष कुमारलाही वाटलं की आपणही काहीतरी आपल्या देशासाठी करावं. वर्गात 5-6 मुली होत्या आणि 10-12 मुलं होती. त्यांनी वर्गातल्या वर्गात मीटिंग घेतली, हातात तिरंगा घेतला आणि रस्त्याने चालत निघाले. मंडळी, एक 10-12 वर्षाचा शिरीष कुमार बघा, हातामध्ये तिरंगा घेतला, रस्त्याने चालत निघाला, घोषणा देत होती, भारत माता की जय, वंदे मातरम, भारत माता की जय, वंदे मातरम. एवढ्यामध्ये समोरून एक इंग्रज अधिकाऱ्याची गाडी आली. तो गाडीच्या खाली उतरला आणि तो म्हणाले, बंद करो साहेब. शिरीष कुमार जोरात ओरडला, वंदे मातरम. मंडळी, त्या इंग्रज अधिकाऱ्याला राग आला. तो म्हणाला, गोळी घालीन. परत शिरीष कुमार म्हणाला, भारत माता की. आणि मंडळी, त्या इंग्रज अधिकाऱ्याला राग आला आणि त्याने गोळी घातली. शिरीष कुमारच्या छातीत गोळी लागली. शिरीष कुमार रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला, पण हातातला तिरंगा पडू दिला नाही. माझे उभे असलेल्या मुलीच्या हातात दिला आणि त्या मुलीला सलाम केला पाहिजे. हातात समोर पेट पडलेला असताना हातात तिरंगा घेतल्या घेतल्या ती म्हणाली, भारत माता की. या मातीतले आम्ही आहोत. मंडळी, या मातीतले आम्ही आहोत. थोडस काही कमी जास्त झालं, आता तुम्ही खूप लहान आहेत, तुम्हाला त्या गोष्टी सांगून उपयोग नाही. आपल्या घराचा संस्कार सगळ्यात महत्वाचा असतो. पालकांची संख्या फार कमी आहे. मी म्हटलं पालक बरेच येते, पालक मला विद्यार्थी सापडतात, शिक्षक सापडतात, पालकच सापडत नाही. पालक फार चपळ असतात, सटकूनच जातात प्रत्येक वेळेस. परवा कन्नडच्या व्याख्यानात सुद्धा पालक फार कमी होते, म्हणजे याच्यापेक्षा जास्त होते पण कमी होते. असं मला पालकांना हात जोडून विनंती करायची आहे, मुलांसाठी नाही कमवून ठेवलं तरी चालेल, फक्त त्यांचं मन संस्कारी करा, मनाचा संस्कार. आज संस्कार सगळे करतात आणि हे कुठून येतात? आई वडिलांच्या वागण्यातून, बोलण्यातून. वडील घरी आहेत आणि कोणी आला ना, वडिलांना त्या माणसाला भेटायचं नसेल तर वडील सांगतात त्याला, मुलाला सांगतात, जा त्यांना सांग पप्पा घरी. अरे तो मुलगा समोर बघतो, काय करताय तुम्ही, काय वाटतायत मला कळत नाही. फार वाईट परिस्थिती. तुम्ही नाही काही कमवलं तरी चालेल, पण त्यांना संस्कार कमवून द्या. मी तुम्हाला खोटं नाही सांगत, मोठे झाले हे सगळं कमवून तुमच्या पुढे उभं करून ठेवतील, पण संस्कार नाही झाले ना, तुम्ही सगळं किती आयुष्यभर हायतोबा गेले, पैसा मागे धावलेत, हे तुमच्या डोळ्यात एकच सगळं विचून टाकत. म्हणून मनाचा संस्कार ही काळाची गरज. एक छोटं उदाहरण देतो. तुम्ही म्हणाल संस्कार कुठे भेटतात? किराणा दुकानात, मेडिकलवर. हे शिक्षक पालक यांच्या चालण्यातनं, बोलण्यातनं हे संस्कार येत असतात. हे खूप महत्वाचं असतं. शिक्षकाचा एक शब्द मुलासाठी ब्रह्मवाक्य असतं, ब्रह्मास्त्र की नाही. आमच्या सरांनी सांगितले, आमच्या बाईंनी सांगितलं, बाकी दुनिया गेली उडत, ते सत्य असतं. हे खूप महत्वाचं असतं. मनाच्या संस्काराचं एक उदाहरण देतो, थोडं विषयांतर जास्त होईल पण देतो. 2 मुलं होती 6वीची, लक्ष देऊन ऐका सगळं, ताटपासून ऐकलं तर मलाही आनंद होतो. वा वा. 2 मुलं होती 6वीची. आपण सकाळी शाळेत येताना कसं धावपळ करत येतो, कारण लेट झालं की मग पनिशमेंट ठरलेले असतात. 2 राऊंड मार, झाडांना पाणी टाक, काही ना काही चालू असतं. आता काही करत नाही कोणी पनिशमेंट. काळ बदलला, सगळंच बदललं. आमच्या काळात झाडांना पाणी टाकायला सांगायचं. थंडीमध्ये पायातले चप्पल शूज काढून 2-2 बादल्या घेऊन पाणी टाकायला झाडांना. फुलझाडी लावलेली ती शाळेने, त्याला पाणी टाकायचं. सगळं जे लेट आले त्यांचं काम ते पाणी टाकायचं. वागळीच्या हायस्कूल. असं मुलं सकाळी शाळेत येताना धावत पळत शाळेत येतात.
घरी जाताना शाळा सुटल्यावर धावत पळत जातात का नाही, अगदी रेंगाळत रेंगाळत पाठीला दप्तर असतं, मस्त गप्पा मारत मारत जातात. तसेच ते 6वीचे 2 विद्यार्थी चालत चालत घरी चालले होते. एक पुढे चालला होता, एक मागे चालला होता. चालता चालता पुढच्याच्या खिशातनं 5 रुपयाचं नाणं जमिनीवर पडलं, रोडवर पडलं, त्याचा टंगण आवाज झाला. मागच्या मुलानं तो आवाज ऐकला, तो गेला, त्याने ते नाणं उचललं आणि आपल्या खिशात घालून घेतलं. पुढचा आपल्या धोंडीत चालत होता. चालता चालता थोडं अंतर चालून गेल्यावर पुढचा मुलगा एकदम थांबला. तो मागच्या मुलाला म्हणाला थांब 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 थांब. मागच्या मुलाला म्हणाला थांब 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 थांब. मागचा मुलगा थांबला. पुढचा मुलगा मागच्या मुलाला म्हणाला अरे बघ इथे कसला तरी आवाज येतो, आवाज आहे. बाजूला एक झुडूप होतं काटेरी, कसला तरी आवाज येतो आहे म्हणाले. मागच्या मुलानं कान देऊन तिथे ऐकायचा प्रयत्न केला, त्यात काही ऐकायला आलं नाही. तो पुढच्या मुलाला म्हणाले चल काय पण फेकू नको, चल काय आवाज येत नाही म्हणाले. पुढचा मुलगा पुन्हा त्याला म्हणाला अरे कान देऊन ऐक म्हणाले, बघ बघ आवाज येत आहे म्हणाले. मागच्या मुलाने पुन्हा कान देऊन ऐकलं, त्याला काही ऐकायला आलं नाही. पुढच्या मुलाला तो म्हणाला काय पण सांगू नको, चल. पुढचा मुलगा म्हणाला थांब. पुढचा मुलगा त्या काटेरी झुडपाजवळ गेला, त्याची फांदी बाजूला गेली, आतमध्ये फुलपाखरू अडकलं होतं, त्याने ते घेतलं, हवेत सोडलं, फुलपाखरू उडून गेलं. मागचा मुलगा विचार करायला लागला. तो पुढच्या मुलाला म्हणतो मगाशी तुझ्या खिशातनं 5 रुपयाचं नाणं रोडवरती पडलं, त्याचा टंकन आवाज झाला, तो तुला ऐकायला आला नाही, पण या नाजूक फुलपाखराची नाजूक फडफड तुला कशी ऐकायला आली. तेव्हा पुढच्या मुलाने मागच्या मुलाला जे उत्तर दिलं त्याला म्हणतात मनाचा संस्कार. पुढचा मुलगा म्हणाला तुला धनाचा आवाज ऐकायला येतोय, मला मनाचा आवाज ऐकायला येतो. आणि ज्या दिवशी तुमच्या मुलाला मनाचा आवाज ऐकायला येईल, मी सांगतो जगातले सगळ्यात सुखी पालक तुम्ही. तुमचं म्हातारपण सुद्धा नाही सुखी केलं, लिहून सही करून द्यायला. उद्याचा बलशाली बुलंद भारत घडवायचा असेल तर या विद्यार्थ्यांना मनाचा आवाज, मनाचा संस्कार कळला पाहिजे. मायबाप मला सांगा, गावामध्ये कुठेही घ्या, जे वाईट कार्य करतात ते कोण करतो? कोणतरी मुलगा येतो. तो मुलगा कुठल्या ना कुठल्या घराशी संबंधित असतो. तो काही आम्हाला पडलेला नाही. घराघरातून जेव्हा संस्कार होतील या समाजाचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही. आणि त्यात पुन्हा सांगतो सगळ्यात महत्वाची जबाबदारी पालकांची आणि शिक्षकांची असते. कारण शिक्षकीपेक्षा एवढा पवित्र आहे. ते वराड निघालं लंडनला देशपांडे साहेबांनी, त्यांनी एक पाठी बरेच प्रयोग केले. ते जर्मनीला गेले ते प्रयोग करायला. वराड निघालं लंडनचं. शिक्षकीपेक्षा किती चांगलं आहे ते सांगतो नाही. आता आमच्या काळात म्हणजे आमच्या अगोदर आमचे शिक्षक होते त्यांचा तर कालावधी खूप चांगला होता. आताचा कालावधी फार कठीण आहे. एखाद्या मुलाला जर शिक्षा म्हणून केली ना लगेच पालक येतात. म्हणून विनोदामध्ये कीर्तनकार म्हणतो बाळाला झोपवताना कसला आवाज येतो? बाळाला झोपवताना त्याची आई म्हणते झोझो बाळा झोझो. मॅडमच्या छडीचा आवाज आला म्हणजे वर्ग शांत होईल. झोझो बाळा झोझो म्हणजे आई बाळाला पाळण्यात टाकताना म्हणते, मुलींनी पाळणं म्हटलं त्याच्यावरून मला हे आठवलं मध्ये झोझो बाळा झोझो सगळं काही होतो पण मास्तर नको होतो. जाते तो निवडणूक येते, अधिकाऱ्याचा दाब वाढतच जाते. तूप रोटी खाजो, आपलं तूप रोटी नको खाजो, चटणी भाकर खाजो पण मास्तर नको होतो. अशी अवस्था आजची शिक्षकांची झाली. पण एक काळ होता शिक्षकीपेक्षा खूप पवित्र आणि चांगला होता. आणि शिक्षकही खूप मेहनत, आजही खूप शिक्षक मेहनती आहे, खोटं नाही सांगत. अगदी मी तुम्हाला सांगतो काही शिक्षक आहे ना फक्त 100 मागे 2, 4, 5 असे सापडतील, ते शाळा आणि घर एकत्र करून टाकतात. त्यांचा गोंधळ होतो, आयुष्यभर गोंधळ होतो. घरामध्ये नवरा बायकोचं झालेलं काय तिरीक मिरीक असेल ना ते वर्गात कसर काढून टाकतात. शाळेमध्ये काही झालं ना ती बाई घरी जाऊन पोरांना बदलून टाकते. शाळा आणि घर जेव्हा एकत्र होतं तेव्हा असे प्रश्न उभे राहतात. पण जो समजदार शिक्षक असतो शाळेचं ऐकायचं, घराच्या कुंडीला शाळेत टांगायचं, शाळेच्या कपाटात टांगलं, घरात घरी. घर आणि शाळा जो एकत्र करत नाही तो खरा शिक्षक. हे कधीच एकत्र नको बघा. आणि मुलांशी बोलताना आमच्याकडे साऊथ इंडियन शिक्षिका होती, माझी इंग्रजी माध्यमाची शाळा होती, साऊथ इंडियन शिक्षिका होती. अगदी मी जसं आता ओरडतो ना, आता माझं व्याख्यान आहे, मी
इतिहास सांगायचं म्हणजे ओरडायलाच लागणार. ही काही माझ्या ज्ञानोबाची ओळी नाहीये, अगदी हळूहळूच बिलकुल असं नाही चालणार. इतिहास असाच सांगावा लागला. त्या मॅडम पण एवढ्या ओरडायच्या, आजूबाजूचे दोघी क्लास डिस्टर्ब व्हायचे. कसं असतं, मुलं तर निघून जातील, पण आज त्या मॅडमना एवढा त्रास होतोय, एवढा त्रास होतोय. कारण ते काही एक पिरियड नाही, मला तर 1 तास बोलायचं, अजून 2-3 दिवसात 2-3 तास. शिक्षकी पेशाला रोज 6 तास, कमीत कमी 6 तास तर बोलायचं. म्हणून आपल्या आवाजाचं. आणि मी तुम्हाला सांगतो, या मुलांसमोर मोठ्या आवाजात तुम्ही कायम बोलत गेलात ना, तुम्ही काय सांगताय ते ऐकणं विसरून जातात. सगळ्यात महत्वाचं आहे, यांना त्यांच्या चेहऱ्यावर बघून जर तुम्ही बोललात की आत्मसात करताना चेहरा कळतो आपल्याला की यांना कळतंय का नाही कळतंय. आता यांना अर्ध्यात पोरांना कळत नाही मी काय बोलतोय कळतंय का नाही. त्या हिशोबाने आपल्या आवाजाची प्रत कमी जास्त, आवाजाची हे कमी जास्त झाला पाहिजे, मग ते विद्यार्थ्यांना बरोबर समजतं. देशपांडे साहेब परतीच्या प्रवासाला लागले, त्यांचे सगळे एकपात्री अभिनयाचे कार्यक्रम झाले. पण ते विमानतळावर आले आणि तिथे कागदचे चेकिंग चालू झाली ते सगळं, तेव्हा त्यांचा एक कागद कुठेतरी हरवला होता. तर तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्हाला फॉर्म भरून द्यावा लागेल. बरीच लोक होती, बसली होती फॉर्म भरत. तेव्हा त्यांनी नाव लिहिलं, ते सगळं लिहिलं आणि मग शेवटी तिथे आलं की त्यांचा पेशा काय, तर त्यांनी लिहिलं टीचर, आय एम अ टीचर. त्यांनी टीचर लिहिल्यावर तो अधिकारी म्हणाला सॉरी तुम्हाला फॉर्म भरायची गरज नाही म्हणाले, तुम्ही शिक्षक आहात ना म्हणाले, तुम्हाला फॉर्म भरायची गरज नाही. त्या दिवशी देशपांडे सरांना शिक्षण असल्याच्या उभ्या आयुष्यात आनंद झाला नाही, एवढा आनंद झाला की यस आय एम टीचर, मला फॉर्म भरायची गरज नाही. म्हणजे शिक्षकाचा एवढा आदर होता. आणि मग ते विमानात बसले, परत भारतात उतरले तीच प्रोसिजर चालू झाली. परत एक कागदपत्र दिले, ते भरले, तिथे बसले. हे तिथे ओरडून सांगतात मी शिक्षक आहे. तो तिथला अधिकारी म्हणतो म्हणूनच भरतो फॉर्म. या दोन संस्कृतींचा ताळमेळ असतो. काही ठिकाणी पूर्वी आपल्याकडे जेव्हा ऋषी मुनींच्या काळामध्ये शिक्षकांचं खूप खूप मान होता. म्हणजे तत्व बदलायची ताकद शिक्षकांच्या हातामध्ये होती. शिक्षकांचं दुसरं सांगतो, 2000 मला वाटतं 12-13 मध्ये आपलं 9-10-12-13 मध्ये स्वच्छता अभियान आलं होतं बघा. सगळ्या शाळांमध्ये जाऊन शिक्षकांची मीटिंग, मुख्याध्यापकांची त्यांच्या लेवलला मीटिंग झाली की आपल्या शाळेतल्या सगळ्या मुलांना हात धुवणं, डबा खायला सांगा, घरी सुद्धा जेवताना अगोदर हात धुवायचा. मला सांगायचं काय की शिक्षक किती महत्वाचा आहे. डबा खाताना सुद्धा हात धुवायचा. शिक्षकांची मीटिंग मुख्याध्यापकांनी घेतली, सगळ्या शिक्षकांना कळवलं की मुलांना अशा स्वच्छतेच्या सूचना द्या. मग शिक्षकांनी आपल्या वर्गांमध्ये सांगितलं, प्रत्येक वर्गात शिक्षक आपले मुलं हात धुतात का मी ते बघायचे. एका वर्गामध्ये फार म्हणजे कर्तव्यदक्ष शिक्षिका होती. ती मुलांना की मॅडम एवढ्या लागल्या ना की हात धुतल्याशिवाय डबाच खायचा नाही. सगळे डबे एका बाजूला ठेवायचे. एक मुलगा हातच धुवायचा नाही त्यांच्या वर्गामध्ये, छोटी मुलं होती, हात धुवायचा नाही. बाईंनी गोड बोलून त्याला हात धुवायला लावलं. तो हात धुवायला लागला, शिकला, सगळं झालं. तो पुसायला बाईंच्या पदराला यायचा, हात पुसायला बाईंच्या साडीला हात पुसायला यायचा. बाई डोक्याला हात लावून बसले, काय उपाधी करून घेतली म्हणाली. मग त्या बाईंनी मुख्याध्यापकांना सांगितलं, म्हणाले सर आमच्या वर्गात सगळी मुलं हात धुवायला लागले. एक मुलगा धुत नव्हता पण आता तो हात धुवायला लागला. पण एक प्रॉब्लेम झालाय, तो हात पुसायला माझ्या साडीला पदराला येतो म्हणाले हात पुसायला. मुख्याध्यापक हसले थोडे, म्हणजे बरं त्याच्या पालकांना बोलवून घ्या. मग त्याच्या पालकांना बोलवलं. पालकांना बोलवल्यावर हे एक लक्षात ठेवा, वडील कधीच येत नाही, आईच येते तिथे. प्रत्येक वेळेस आईच येते. शाळेतनं जर बोलवणं आलं ना तर आईच येणार. पालकांना माहिती, डोक्याला ताप. आई आली बिचारी. मग मुख्याध्यापकांनी सांगितलं, ती घाबरली, तिला वाटलं काय कारागिरी केली काय नाही. मग म्हणाले तुमचा मुलगा जेवायच्या अगोदर हात धुतो का. आई म्हणाली अगोदर कधी धुत नव्हता पण या 8 दिवसापासून सपाटाच लावलाय. म्हणजे साबण घेतो, असा हे करतो, हात धुतो चांगले चक. आणि म्हणाले तिथे काय ठेवलंय का नॅपकिन. म्हणाले नाही कसलं नॅपकिन, आमच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये. म्हणले तो एकदम माझ्या साडीच्या पदराला पुसतो म्हणाले. बरं म्हणा. मुख्याध्यापक म्हणाले त्यांच्या शिक्षिकेला, म्हणाले बाई तुम्ही खरंच भाग्यवान आहात म्हणाले. तो मुलगा घरी
त्याच्या आईमध्ये त्याची बाई बघतो आणि शाळेत येऊन त्याच्या बाईमध्ये त्याची आई बघतो म्हणा. हे एवढं पवित्र कार्य आहे, तुम्हाला काय सांगावं. कित्येक जन्माचं पुण्य असेल म्हणून आपण शिक्षण झालं. ते सगळ्या क्षेत्रांमध्ये आता जे काय चालू आहे ते ऐकून सगळ्यात पवित्र क्षेत्र असेल तर शिक्षकाचं खूप चांगलं क्षेत्र आहे. असो, माझं विषयांतर झालेलं आहे, मी परत विषयावर येतो. नाही तर शिवजयंती राहायची बाजू, बोलण्यासारखं खूप असतं. असो, वयाच्या 14व्या-15व्या वर्षी रोहिडेश्वराच्या मंदिरावर स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. मध्ये 15-20 वर्षाचा कालावधी गेला. राजांचं वाढतं वर्चस्व आदिलशाहीला सहन झालं नाही. आदिलशाहीचा दरबार भरला. बडी बेगम साहेबादेवा आदिलशाहीचा दरबार भरवत होती, कारभार पाहत होती. दरबार भरवला गेला आणि करारली बडी बेगम साहेबा, कौन है वो शिवा को जिंदा या मुर्दा हमारे सामने लेके आएगा. सगळ्यांच्या नजरा खाली वळल्या, सगळ्यांच्या माना खाली वळल्या. एवढ्यामध्ये तो धिप्पाड देह सुवर्ण तख्ताकडे निघाला. सुवर्ण तख्तावर सुवर्ण पाट ठेवलं होतं आणि त्यामध्ये पैजेचा विडा ठेवला होता. तो धिप्पाड देह गेला आणि त्याने पैजेचा विडा उचलला. तो बोलतोय, गद्दार दक्कन वो पहाड़ का चूहा उसे पकड़ कर घोड़े पर बांध कर लेके आऊंगा. त्याचं नाव होतं तुमच्या ओळखीचं वाटतंय. त्याचं नाव होतं अफजल खान. मंडळी, 10 हत्तींचं बळ त्याच्यात होतं, बलाढ्य होता. त्याचं नाव होतं अफजल खान. अफजल खान छत्रपती शिवरायांना पकडण्यासाठी महाराष्ट्रावर चालून आला. 10,000 पायदळ, 12,000 घोडदळ, 300 उंट, 65 हत्ती, मेणा, भोये, पालखी हे सगळं वेगळं सैन्य त्यांच्या बरोबर दिलं आणि महाराष्ट्रातल्या मराठी सरदारांना त्यांना त्यांच्या सैन्यात सामील व्हायला सांगितलं. मंडळी, विजापूर पासून काही अंतरावर अफजल खानाचा मुक्काम पडला. त्याच्या तलवारीचं बोट झालं तुळजापूर. तुळजापुराच्या बाहेर अफजल खानाची छावणी पडली. तुळजापुराच्या मंदिराकडे तो बोट दाखवतो ना, ये शिवा की तुलजी. कृष्णाजी भास्करांना तो विचारतो त्याच्या मंत्र्यांना, ये शिवा की तुलजी. कृष्णाजी भास्करांनी तुम्ही हात जोडल्याने सांगितलं, हा हुजूर, हीच भोसल्यांचं कुलदैवत नवे घ्या महाराष्ट्राचं कुलदैवत. अफजल खानानं आपल्या सैन्याला आदेश दिले, बेचिराग करो. एवढंसं छोटंसं तुळजापूर काही क्षणामध्ये बेचिराग झालं. एवढ्यावर खान थांबला नाही. हातामध्ये हातोडा घेतला आणि तुळजाभवानीच्या मंदिराकडे चालत निघाला. दिशेने ती मूर्ती हातोड्याने फोडत निघाला. एवढ्यावर खान थांबला नाही. तुळजाभवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात गेला. तिथे त्याने गाय कापली आणि रक्ताच्या थारोळ्यात होता थाय 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 नाचला. एवढ्यावर खान थांबला नाही. खान तुळजाभवानीच्या मूर्तीजवळ गेला. तो म्हणतो, पुते का प्राण. तो म्हणतो, दाखव तुझा चमत्कार, दाखव तुझं शक्ती. मंडळी, खान बाहेर आला. परत पंढरपूरला गेला. पंढरपूरचे बडवे हुशार, त्यांनी पांडुरंगाची मूर्ती लपवून दिली, रुक्मिणी मातेची मूर्ती लपवून दिली. पुंडलिकाला पांडुरंग समजून चंद्रभागेत फेकून आला. एवढ्यावर खान थांबला नाही. बजाजी निंबाळकरांना कैद केलं, साखर दंडानं मानलं. खरं बघितलं तर बजाजी निंबाळकर हे त्यांच्या सरदारांपैकी एक होते, पण ते शिवाजी राजांच्या पत्नी सईबाई त्यांचे ते भाऊ होते, म्हणून त्यांना कैद केलं. मंडळी, खान वाईला आला. वाईला तो खूप दिवस सरदार होता, त्यामुळे वाईची खडानं खडा त्याला माहिती होती. वाईला पहिला मुक्काम पडला. शिवाजी राजे प्रतापगडाच्या जवळ होते. राजे झोपलेले होते. राजांनी आपल्या सगळ्या सरदारांना, सगळ्या सैनिकांना बोलवलं आणि सहविचार सभा सुरू झाली, खलबतं सुरू झाली. तेव्हा राजे म्हणाले, जवळजवळ 35 ते 40 हजाराचे सैन्य खानाच्या बरोबर आहे. आपली 10-12-20 हजाराची सैन्य टिकू शकणार नाही. तर काय करायचं? युद्ध करायची, युद्ध करायचा. युद्ध झाल्याने जय होईल आणि पराभव झाला तर तह हा फिक्स आहे. मंडळी,
म्हणाले युद्ध करायचे बाकी नाही. हा नाही, या राजांनी बघितलं निराशा होती, कारण 15,000चं सैन्य कुठे आणि 45,000चं सैन्य कुठे. मग शेवटी राजे म्हणाले सकाळी पुन्हा ह्या विषयावर बोलू. रात्री राजे झोपायला गेले. झोपलेल्या राजांना स्वप्न पडलं. राजांना स्वप्न पडलं, पण ते सत्यात राजांनी उतरवलं. स्वप्नाचा आधार घेतला. जसं एकनाथ महाराजांना स्वप्न पडलं, ज्ञानेश्वर महाराज स्वप्नामध्ये आल्या आणि सांगितलं माझ्या कंठाला अजाम वृक्षाची मुळी लागली, तेवढी काढा. मंडळी, तुकाराम महाराजांच्या स्वप्नामध्ये नाथ महाराज आले आणि रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. त्या स्वप्नांचा आधार घेऊन राजांना स्वप्न पडलं का नाही ते राजांना माहिती, पण राजांनी ते सकाळी सगळ्यांच्या समोर मांडलं. मंडळी, झोपलेल्या राजांच्या पाठीवर थाप पडली. तुळजाभवानीचा झालेला अपमान तुळजाभवानीला सहन झाला नाही. झोपलेल्या राजांच्या पाठीवर थाप मारली आणि सांगितलं शुभ उठ. राजे उठले. स्वप्नामध्ये पाहतात तर समोर जगत जननी तुळजाभवानी साक्षात उभी, दोन्ही हात जोडले. तुळजाभवानी म्हणाली शुभ, मला तुझ्याकडून एक कार्य करून घ्यायचंय. अफजल खान नावाचा 32 दातांचा बोकड मला तुझ्याकडून बळी हवाय. मंडळी, हे स्वप्न सकाळी उठल्या उठल्या राजांनी सांगितलं सगळ्यांना की तुळजाभवानीने असा आदेश दिलाय. आणि सर्व सरदारांच्या अंगातलं रक्त सळसळ करायला लागलं. त्यांचा हात तलवारीच्या मुठीवर गेला. ते म्हणाले युद्धच करायचं, आणि युद्ध करायचं ठरलं. पण युद्ध छुप करायचंय, ओपन युद्ध करायचं नाहीये. मंडळी, राजे प्रतापगडावर आले. राजे खाली येत नाही असं बघितलं. खानानं आजूबाजूच्या जाड्या जाळायला सुरुवात केली. राजांनी त्या वाड्यांची माणसं जनावर सगळे काढून सह्याद्रीच्या पायथ्यावर त्यांची सगळ्यांची व्यवस्था केलेली होती. रिकाम्या वाड्यात जाळत सुटला खान. राजे खाली येत नाही. शेवटी कृष्णाजी भास्करांना, खानाचा वकील कृष्णाजी भास्करांना राजांच्याकडे पाठवलं. कृष्णाजी भास्कर आले, दोन्ही हात जोडले. राजांना म्हणाले काहीही करा, पण तुम्ही खान साहेबांची भेट घ्या. राजे म्हणाले मला खान साहेबांची खूप भीती वाटते, मी खूप लहान आहे, मला भीती वाटते असं सांगून राजांनी कृष्णाजी भास्करांना वळवलं. कृष्णाजी भास्कर गेले. त्यांच्याबरोबर राजांचे वकील पंत गेले. पंत फक्त गेले नाही, खूप हुशार होते पंत. व्यवस्थित ऐका आता. युद्ध नीतीत जे वापरलेले प्रकार आहेत ते प्रकार सांगतो तुम्हाला थोडक्यात. तुम्हाला विद्यार्थ्यांना एक महत्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते मला. ताड बसा सगळे. तुम्ही एक चित्र बघितलं असेल. भवानी माता छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देत आहेत, बरोबर? ते चित्र चुकीचं आहे. इतिहासात त्याची कुठेही नोंद नाही. ती तलवार राजांच्याकडे कुठून आली, तुम्हाला जर कोणी विचारलं उद्या तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ती तलवार कुठून आली ते मी तुम्हाला सांगतो. कोकणाची किनारपट्टी आहे, तिथे सावंतांचं वर्चस्व होतं. आणि जेव्हा पोर्तुगीज तिथे आले तेव्हा पोर्तुगीज किनारपट्टीवर त्यांचं जे कारभार चालत होते ते सावंतांच्या अधिपत्याखाली चालत होते. आणि सावंतांना भेट म्हणून ते प्रत्येक वेळेस काही ना काही वस्तू द्यायचे. आणि अशीच एकदा ते आले, त्यांनी सावंतांना ती दुधारी तलवार दिली. सावंत जास्त लढाया करायचे नाही, ते तिथल्या तिथे होते. राजे सागरी कामानिमित्त जेव्हा सावंतांना भेटायला गेले, त्यांच्या त्या शामियान्यामध्ये ती दुधारी तलवार त्यांनी बघितली. राजांना ती एवढी आवडली. राजांनी चक्क सावंतांकडे ती तलवार मागितली आणि सावंतांनी दिली. राजे म्हणाले याचं काय करावं लागेल. तेव्हा सावंत म्हणाले तुम्ही आमचे धनी, तुमच्याकडून आम्ही काय घ्यायचं. राजे म्हणाले असं नाही, तुम्ही जर तिथं काही दान घेणार नसाल तर ती आम्हाला पावणार नाही म्हणाले. मग इतिहासात त्याची नोंद आहे. 1060 म्हणून त्या काळात दिलेले आहे. या नोंदी तिथे ती तलवार शहाजी राजा आणि जिजाऊ महासाहेबांच्या हाती दिली. त्यांनी त्या तलवारीचं नामकरण केलं भवानी तलवार, आणि ती शिवाजी राजांच्या हातात त्यांनी दिली. आणि ती तलवार देवीने जर तलवार दिली असती तर तुमच्यातला कोणीतरी एक जण उठून एवढा पराक्रम करून आला असता. ती देवीने दिलेली तलवार नाही. जिजाऊ महासाहेबांना त्यांना सावंतांकडून ती राजांनी आणली आणि महासाहेबांनी शहाजी राजांनी ती शिवाजी राजांना दिली. अशी ती तलवार आलेली. असो, पंत आले. पंतांनी सगळा अभ्यास केला. कृष्णाजी भास्कर खानात परत आले.
त्यांच्या बरोबर राजांचे वकील आले, राजांचे वकील पंतांनी खानाचं निरीक्षण केलं. खान केवढा उंचीचा आहे, त्याची मान किती, खांदे किती, दंड किती, छाती किती, उंची सगळा नजरेने अभ्यास केला आणि तसा माणूस स्वराज्यात शोधला. त्याचं नाव येसाजी मुरंबा. तो माणसं शोधली. ती कशासाठी? शेवटी खानाला नाना प्रकारे पंतांनी समजवलं. मंडळी, पंतांनी समजावलं, इतकं समजावलं, शेवटी खान यायला तयार झाला. खान म्हणाला कब आने काय, एक दो दिन में. तेव्हा पंत म्हणाले 15 दिवसानंतर यायचं म्हणाले. 15 दिन कशासाठी हवे होते? तेव्हा पंतांना जेव्हा विचारलं खानाने 15 दिन कशासाठी, तेव्हा पंत म्हणाले रडतुंडीच्या घाटातून एकटा माणूस जाऊ शकत नाही, तर तुमची पालखी यायला रस्ता करावा लागेल, म्हणून 15 दिवस लागतील. विद्यार्थी मित्रांनो, ते 15 दिवस त्यासाठी नव्हते. पंतांनी ते 15 दिवस यासाठी मागितले होते, कारण डोळ्यांनी जे खानाचं निरीक्षण केलं होतं तसा माणूस स्वराज्यात त्यांनी शोधला, येसाजी मुरंबक. त्याच्याबरोबर या 15 दिवस आखाड्यामध्ये राजांनी पैत्र घेतलं. 73 पैत्रांची नोंद आहे की खानाने असं पकडलं तर कसं सुटायचं, पायामध्ये दाबलं तर कसं सुटायचं, उजव्या बगीत दाबलं तर कसं सुटायचं, डाव्या बगीत दाबलं तर कसं सुटायचं, असे 73 पैत्र इतिहासात नोंद आहे. असो, शेवटी खान आला, शामियान्यामध्ये येऊन बसला. राजे गडावरून खाली उतरायला लागले. तेव्हा कृष्णाजी बनगर नावाचा एक वयस्कर म्हातारा आलेला होता. त्यांनी 12 वर्ष अफजल खानाच्या गादीची व्यवस्था कर्नाटकात पाहिलं होतं. एकदा कर्नाटकात गादीची व्यवस्था बघताना त्या बनगर नावाच्या माणसाने त्याच्या डोळ्यासमोर या खानाने कस्तुरी नंदा नावाच्या एका कर्नाटकी राजाला बोलवलं आणि बसल्या शामियान्यात त्याला फाडून टाकलं होतं. एवढी सामर्थ्य, एवढी ताकद त्या खानामध्ये होती. मंडळी, त्यांनी राजांसाठी जिरे बख्तर आणि जिरे टोप बनवला होता. लोखंडाची साखळी असलेले जिरे बख्तर राजांनी अंगावर घातलं. त्याच्यावर श्वेत अंगरखा चढवला, जरीचा शेला कमरेला गुंडाळला, जिरे बख्तर डोक्यावर टाकलं, त्याच्यावर जिरे टोप ठेवला, वाघनख्या हातात घेतली आणि राजे खानाच्या भेटीला जायला लागले. राजांच्या बरोबर होता संभाजी कावजी कोंढाळकर, जीवा महाला पंत आणि 2-3 मावळे पाठीमागे होते. मंडळी, राजे गड उतरायला लागले. हळूहळू गड उतरून शामियान्याच्या दरवाजाजवळ आले. तेव्हा खानानं राजांकडे बघितलं तर खान म्हणतो, शिवा शिवा कहते ये शिवा. राजांनी तसाच आवाज काढला. म्हणाले खान खान म्हणतो तो हात का. खानाला हा वार सहन झाला नाही. तो उठून उभा राहिला, दोन्ही हात पसरले आणि तो म्हणतो आव शिवा आव. राजे खानाचं बारकाईनं निरीक्षण करत एक एक पावले पुढे सरकत होते, एक एक पावले पुढे सरकत होते, मुखानं जगदंब जगदंब म्हणत होते. राजांना खान दिसत नव्हता. राजांना दिसत होता या स्वराज्यासाठी ज्या ज्या माय माऊलींनी आपलं कुंकू पुसलं त्या सगळ्यांचे चेहरे दिसत होते. ज्यांनी आपला देह ठेवला त्या सगळ्यांचे चेहरे दिसत होते. शेवटी राजांची खानाची भेट झाली. खानाने राजांची मान डाव्या बघित घेतली आणि कपट साधण्याचा प्रयत्न केला. राजांच्या पाठीवर वार केला. जिरे बख्तर असल्यामुळे तो घन करत वार खाली निसटला. राजांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा राजांनी वाघनख्या काढल्या. खानाच्या पोटात खुपसल्याने अशा आडव्या ओढल्या. खानाच्या आतड्या बाहेर पडल्या. खान ओरडला, दगा दगा लोहानवा. खानाचं ओरडणं ऐकून सय्यद बंडा धावला. सय्यद बंडानं उचललेला वार जीवा महालानं एका वारात सय्यद बंडा हा आता सैत बाजूला केला. एवढ्यामध्ये खान आपल्या आतड्या पोट्यामध्ये भरून पालखीत झोकांड्या देऊन पालखीत जाऊन पडला. मंडळी, एवढ्यात राजे पाठीमागे सरणार. कृष्णाजी भास्कर हातामध्ये तलवार घेऊन लावले. राजांच्यावर वार करणार तेव्हा राजांनी त्या स्थितीत दोन्ही हात जोडले. मी सांगितलं कृष्णाजी, ब्राह्मणांवर वार करायचं नाही, मोठे राजे साहेबांची आज्ञा आहे. कृष्णाजी भास्करांनी ऐकलं नाही. राजांनी एका वारात कृष्णाजी भास्करांना धडा वेगळं केलं. कृष्णाजी भास्कर रक्ताच्या थारोळ्यात पडले. मंडळी, एवढ्यात खान पोटात आतड्या भरून पालखीत जाऊन पडला. पालखीच्या भोयांनी पालखी उचलली. बाजूला उभा असलेला संभाजी कावजी कोंढाळकरांनी पाहिलं. तो धावत गेला, पालखीच्या भोयांचे पाय छाटले. आपली समशेर अफजल खानाच्या छातीत खुपसली. त्याचं शिर धडा वेगळं केलं आणि धावत येऊन राजांच्या जवळ उभा राहिला. काही क्षणाची मंडळी घोड्यावर स्वार झाली, गडावर पोहोचली. गडाचे दरवाजे बंद झाले. इशारतेची तोफ झाली. तोफा दणाणू लागल्या आणि झाडीत लपलेले भाऊ एकदम समोर आले. सह्याद्रीच्या कडेकपारातून एकच आवाज घुमू लागला, हरे हर 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 महादेवची गर्जना झाली. राजांचं
सैन्य खानाच्या सैन्यावर तुटून पडलं. भेटेल त्याला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खानाचं सैन्य गोंधळून गेलं. प्रताप भुई थोडी झाली. 40,000च्या वर सैन्याची दानादान झाली आणि 10 नोव्हेंबर 1659 दिवसाची 8व्या ताशी म्हणजे दुपारी 2 वाजता अफजल खान नावाचा 32 दातांचा बोकड राजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी बळी दिला. वार होता गुरुवार आणि शाहिराची लेखणी कडाडली. फिक्र न कर नादाने ये तो शिवा का अखाड़ा है. फिक्र न कर नादाने ये तो शिवा का अखाड़ा है. जहां से शिवा ने अफजल को एक ही डाव में उखाड़ा है. एक ही डाव में उखाड़ा है. एक ही डाव में उखाड़ा है. एक 5 मिनिट. विद्यार्थी मित्रांनो, शिवछत्रपतींच्या अंगी असलेल्या विविध गुणांमधून लक्ष देऊन ऐका. एवढंच ऐकलं तरी भरपूर झालं. बाकीचं विसरून गेलं तरी चालेल. शेवटचं 5 मिनिटं. शिवछत्रपतींच्या अंगी विद्यार्थ्यांसाठी खास सांगतोय, लक्ष देऊन ऐका सगळे. शिवछत्रपतींच्या अंगी असलेल्या विविध गुणांमधून भीष्माची प्रतिज्ञा, एकलव्याची गुरुभक्ती, राजा हरिश्चंद्राची सत्यनिष्ठा, श्रावण बाळाची मातृभक्ती, भगीरथाचा प्रयत्न, कर्णाचं दातृत्व आणि अर्जुनाची एकाग्रता, या एवढ्या गुणांमधला एक जरी गुण आपल्या ठाई आला तरी तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार. निष्ठा असावी लागते. तुम्ही पालकांच्या शब्दावर तुमची निष्ठा असावी, शिक्षकांच्या शब्दावर तुमची निष्ठा असावी. पण निष्ठा कशी असावी? आजकालच्या राजकारण्यांसारखी नाही. मी राजकारणावर बोलत नाही, पण राजकारण्यांसारखी नसावी. इकडचं तिकीट नाही भेटलं की इकडे टुंकन बेडकासारखी उडी मारतात. ही निष्ठा नसावी. ही निष्ठा आयुष्यात कधी अंगीकारू नका. निष्ठा असावी ती माझ्या भगतसिंगांसारखी. अरे निष्ठा असावी ती मावळ्यांसारखी. तुम्हाला एक छोटी छोटी 2 उदाहरणं देतो आणि थांबतो. पहिलं उदाहरण देतो भगतसिंगांचं. भगतसिंगांनी जेव्हा पकडलं इंग्रज सरकारने मंडळी, तेव्हा त्यांच्यावर खटला सुरू झाला. खटला सुरू झाला. रोज नवीन नवीन काहीतरी ते मांडत होते. त्या जेलमध्ये वयस्कर जेलर होता. जेव्हा भगतसिंगांना पकडून घेऊन गेले तेव्हा ते वयस्कर जेलरने सुरुवातीला त्याला वाटतं भगतसिंग म्हणजे कोणतरी वेगळाच आहे. जेलर त्याचं जमायचं नाही. पण जसा जसा खटला चालू झाला, दिवस घेत गेले, तसा तसा तो वयस्कर जेलर भगतसिंगांना मानायला लागला. ज्या दिवशी भगतसिंगांना फाशी डिक्लेअर झाली, फाशी देणार होते, त्या दिवशी हा वयस्कर जेलर घरी कपडे करून चला म्हणाले, आज भगतचं शेवट एक खऱ्या देशभक्ती करणाऱ्या देशभक्ताचं शेवटचं दर्शन आज घेऊया म्हणाले. जे कपडे केले ते जेलरने आणि ज्या खोलीमध्ये भगतसिंगांना डांबलेलं होतं त्या खोलीजवळ गेला. लोखंडी गज होते, त्यांना असं धरलं आणि आतमध्ये बघितलं तर भगतसिंग व्यायाम करत होते. तो वयस्कर जेलरच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तो म्हणाला, अरे भगत, एक 5-10 मिनिटांनी तुला फासावर देणार आहेत ना, व्यायाम कशासाठी? तेव्हा भगतसिंगांनी जे उत्तर दिलं ती खरी निष्ठा असते. भगतसिंग त्या वयस्कर जेलरला म्हणाले, तुम्ही देव मानतात का? वयस्कर जेलर म्हणाला, मानतो. तर मग त्याला त्याची पूजा करतात का? म्हणाले, करतो. तर मग त्याला ताजी फुलं वाहतात का श्री फुलं? असं कसं म्हणाले? तर वयस्कर जेलर म्हणाला, असं कसं? मी रोज ताजी फुलं आणून माझ्या देवाला वाहतो. तेव्हा भगतसिंग म्हणाले, भारत मातेच्या चरणावर हे जाणारे फुल सुद्धा ताजं टवटवीत राहावं म्हणून हा व्यायाम होता. मंडळी, ही निष्ठा पाहिजे. ही निष्ठा ज्या दिवशी तुमच्या ठिकाणी येईल ना, आयुष्यात तुम्हाला कधीच कुठल्या संकटाचा त्रास होणार नाही, की तुम्ही हातबल होणार नाही. निष्ठा राहू दे आपल्या पालकांच्या, आपल्या शिक्षकांच्या शब्दावरती. दुसरी आणि शेवटची निष्ठा सांगतो, जी माझी मावळ्यांची होती छत्रपतींच्यावर. तेव्हा एक स्वराज्य उभं राहिलं. राजांची शेवटची वेळ होती. जसा जसा सूर्यवरती येत होता तसा तसा अंगात, राजांच्या अंगात ज्वर वाढत होता, ताप वाढत होता. एक 11-11:30ची वेळ झाली असेल. राजांच्या अंगातला ताप एवढा वाढत, अशा वाफा बाहेर येत होत्या. सगळे सरदार, सगळे नातेवाईक, सगळे सोयरे, सगळे रायगडावर जमा झाले होते. राजांनी डोळे उघडून बघितलं, समोर अनोट गर्दी दिसली आणि त्याही स्थितीत राजांनी हात जोडल्याने सांगितलं, अवठेची बाहेर बैसा, आम्हाच देवाचं नामस्मरण करावयाचं आहे.
त्यांच्या तोंडातलं वाक्य जसंच्या तसं तुम्हाला सांगतो. अवघेची बाहेर पैसा आम्हास देवाचं नामस्मरण करावयाचं आहे. आणि मंडळी सगळे उठले, राजांचं दर्शन घेतलं आणि बाहेर जायला लागले. एक व्यक्ती तिथेच बसले होते. राजांनी पुन्हा डोळे उघडले आणि म्हणाले, अवघेची बाहेर पैसा आम्हास देवाचं नामस्मरण करावयाचं आहे. ती व्यक्ती उठली. इतिहासाच्या कुठल्याच पुस्तकाच्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटणार नाही. त्या व्यक्तीचं नाव, ती व्यक्ती तिथून उठली, राजांचं दर्शन घेतलं. त्या व्यक्तीचं नाव होतं बहिर्जी, सॉरी माफ करा, हिरोजी फर्जत. हिरोजी उठले, राजांच्या जवळ आले, राजांना नमस्कार केला आणि दरवाजापर्यंत गेले. एक पाय दरवाजाच्या बाहेर होता, एक आत होता. राजांचं पुन्हा एकदा दर्शन घ्यावं म्हणून हिरोजींनी मागे वळून पाहिलं. राजांची आणि हिरोजींची नजर झाली. तेव्हा हिरोजींची नजर राजांच्या नजरेला काय सांगत होती? इतिहासाच्या कुठल्याही पुस्तकात याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही. पुन्हा सांगतो, उत्तर मी देतो आणि थांबतो. हिरोजी उठले. राजांचं दर्शन गेले, चालत गेले, दरवाजापर्यंत गेले. एक पाय दरवाजाच्या बाहेर होता, एक आतमध्ये होता. हिरोजींनी मागे वळून पाहिलं. राजांची आणि हिरोजींची नजर झाली. तेव्हा हिरोजींची नजर राजांच्या नजरेला काय सांगत होती? राजे, आग्र्याच्या भेटीत तुम्ही उठलात, तुमच्या जागेवर मी झोपलो. आज औरंगजेबाला वेड्यात काढलं, आज सुद्धा तुम्ही उठा, तुमच्या जागेवर मी झोपतो आणि आज औरंगजेबाला वेड्यात काढू. निष्ठा आपल्या ठिकाणी यायला पाहिजे. असो, बोलण्यासारखं खूप आहे, पण सूर्यही वरती आलाय. तुम्ही जास्त बोर करून काय फायदा नाही. मला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली. मी या संस्थेचा, शाळेचा मनापासून आभार मानतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द पडला असेल तो माझ्या अल्पबुद्धीचा दोष समजा, आणि काय चांगलं असेल ती माझ्या पांडुरंगाची कृपा समजा.